साहेबान खूप संवेदनशील पद्धतीने हे संपूर्ण महाराष्ट्र चालवतात. आमचा विश्वास आपल्या कामकाजावर मजबूत आहे. पण एक गोष्ट आवर्जून सांगतोय, भावनिक मुद्दा म्हणून फक्त अपील करतो. अध्यक्ष मोदी अजितदादा गेले. अजितदादा गेले 35, 36, 40 वर्ष ज्यांनी मोठं कामकाज केलं या विधिमंडळामध्ये, सर्व स्तरावर केलं. माझी विनंती एवढीच आहे, ते माझे पुणे जिल्ह्याचे नेते होते, महाराष्ट्राचे नेते होते. पक्ष पार्टी आता आपण आयलास मध्ये बसलोय. पण एक गोष्ट सांगतो आवर्जून, या विधान भवनाच्या कक्षेमध्ये 11 वेळा बजेट मांडले त्यांनी. विधान भवनाच्या परिक्षेत्रामध्ये दत्ता मामा, आपण कॅबिनेटमध्ये हा निर्णय घ्या. जिथे यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा आहे, जिथे महात्मा गांधींचा पुतळा आहे, अनेक थोर पुरुषांचे पुतळे आहेत. 11 वेळा बजेट मांडलंय. नॉट अ जोक. मला असं वाटतं खूप आपलं आयुष्य त्यांनी घालवलं या समाजासाठी. त्यांचा म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबांचा, आर पाटील साहेबांचा आणि अजितदादांचा विधानसभेच्या परिक्रमेमध्ये लोकांना पुढे पुढे भविष्यामध्ये कधी विसर पडू नये म्हणून हे 3 शिल्प त्या ठिकाणी ज्यांनी विधिमंडळ गाजवली, ज्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं. गोपीनाथ मुंडे साहेबांचा तुम्हाला पराक्रम पाहिजे, इतिहास माहिती तरी किती केले लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी. आर पाटलासारखा एक साधा घरातला माणूस जे जिल्हा परिषदेमध्ये शिकले आणि आदरणीय अजितदादांनी तर काय आपल्याला माहिती आहे, कामाचा माणूस आणि काम करता करताच गेला. त्यामुळे या विधिमंडळाच्या व्यवस्थेमध्ये त्यांची शिल्पतील उभी राहावे असा अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये मानतो. आणि हे मांडत असताना शेवटचं एक ब्रँड वाक्य सांगतो. इथे महापुरुष आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधीजी, महात्मा ज्योतिबा फुले साहेब आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, लोकमान्य टिळक साहेब आहेत, बाबासाहेब आहेत. साहेब, खरा इतिहास आपण, मी ज्या वेळेला गेलो दिल्लीला मागे 3 वर्षापूर्वी, जसं मी लंडनला जाऊन आलो, बाबासाहेब तिथं शिकले, तिथं मी जवळ दिवसभर होतो. अध्यक्ष महोदय, खेदाची बाबी आहे, सरदार वल्लभभाई पटेल लोहपुरुष या माणसामुळे, एका माणसामुळे खरं तर पंतप्रधान व्हायचे योग्यतेचे होते सरदार वल्लभभाई पटेल. पण मोठं राजकारण झालं. गांधी नेहरू दोघं जण एकत्र आले आणि त्या खुर्चीवर सरदार वल्लभभाईच्या ऐवजी पंडित नेहरू साहेबांचं नाव पुढे आलं. ठीक आहे, आम्हाला आदर आहे नेहरू कुटुंबाबद्दल. पण अध्यक्ष महोदय, व्याकुलतेने सांगतो, सरदार वल्लभभाई पटेल नसते तर आज भारताच्या नकाशावर काश्मीर दिसला नसता. आणि या काश्मीरच्या बाबतीमध्ये फार महत्वाचा लढा आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल साहेबांनी दिलाय. सभागृहाच्या वतीने आणि तमाम असलेल्या भारतीयांच्या वतीने मी महाराष्ट्र सदनामध्ये आज विनंती करतो की सरदार वल्लभभाई पटेल यांचं तैलचित्र इथं उपस्थित करावं अशी आग्रहाची विनंती करतो. आणि माझ्या छोट्याशा भाषणाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आदिवासी, जय भीम.